हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि ह्या चॅप्टरच्या शेवटच्या म्हणजेच पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकतो, तर आपण बघितलं होतं बॉडी सिमेट्री. थोडंसं अजून पाठीमागे जाऊयात. आपण बघत आहोत R.H. विटाकार यांनी मांडलेली पंचसृष्टी पद्धती. त्याच्यानंतर ह्यांनी काही बेसिक क्रायटेरिया मांडले की ज्याच्या आधारावरती हे जे क्लासिफिकेशन आहे हे केलं जातं. हे क्रायटेरिया कोणकोणते? तर हे क्रायटेरिया आहे नंबर 1, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ह्यामध्ये आपण बघितलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ज्यांच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या प्रोसेस एकाच ऑर्गॅनिझमद्वारे, एकाच सेलद्वारे परफॉर्म केल्या जातात. अशा ऑर्गॅनिझम्सला प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण बघितलं मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स, ज्यांच्यामध्ये सेल्स अनेक आहेत पण त्या गॅदर नाहीये, कंबाईन नाहीये किंवा त्याच्यापासून एक टिश्यू नाही तयार होत. मग यांना म्हटलं जातं सेल्युलर ग्रेड. सेल्युलर ग्रेडचं उदाहरण आपल्या जवळ आहे ते म्हणजे पोरिफेरा, सायकॉन हे त्याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये मेनी सेल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ टिश्यू and that tissue perform the functions of that organisms. The examples in this class Nidaria. त्याच्यानंतर आपण बघितलं पुढचं ते म्हणजेच ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये cell combine together to form a tissue combine together to form an organ, and these organs are combined together to form a body system. So the animal which is made up from the organ system, different organ performing different roles, different functions for him, that kind is known as the organ system grade organization, and the example is human. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं दुसरा क्रायटेरिया तो म्हणजे बॉडी सिमेट्री. हाऊ द ऑर्गॅनिझम कॅन बी कट or segregate, divide, either it is divided into two equal half or not. That is the criteria for the body symmetry. So there are two main type of animals are there. Number 1, asymmetric. The animals organism which cannot be cut or divided into two segments equal half by any axis or center or plane of symmetry, which is called as a asymmetric organisms. So these organisms are examples: unicellular, that is amoeba, paramecium. These are some examples. Then we see the next symmetrical organism, body symmetry, symmetrical. Symmetry having two types. Number 1 is a radial symmetry. Number 2 is a bilateral symmetry. Radial symmetry मध्ये आपण उदाहरण बघितलं होतं स्टारफिशचं. स्टारफिशला जेव्हा तुम्ही एका सेंटर ऍक्सिस मधून तुम्ही कट मारता आणि तो कोणत्याही प्लेन मध्ये असू द्या, त्या ॲनिमलचे दोन भाग होतात सेंटर मधून जाणाऱ्या या ऍक्सिस मुळे, तर त्याला म्हटलं जातं काय, तर रेडियल सिमेट्री ऑर्गॅनिझम. बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री मध्ये तुम्ही एका प्लेन, व्हर्टिकल प्लेन तुम्ही घेता आणि ह्याद्वारे त्याचे दोन इक्वल हाफ होतात, भाग होतात. म्हणजेच हे आहे इन्सेक्ट, फिश, फ्रॉग्स, बर्ड्स, ह्युमन्स हे त्याची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर आपण जाता जाता बघितलं होतं जर्मिनल लेअर, जननस्तर. किती लेयर्स पासून स्किन बनलेली आहे. सम ॲनिमल्स, सम ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ द 2 layers कॉल्ड डिप्लोब्लास्टिक. In that they have endo and ectoderm. Mesoderm is absent. Instead of mesoderm there is a dead layer. The examples of the diploblastic animals are class phylum Nidaria. Then the second one is a triploblastic. Triploblastic means the animal, the organism skin is made up of the 3 layers. Outer layer is called ectoderm, middle layer is called mesoderm, and inner layer is called as a endoderm. अशा 3 त्वचेपासून त्यांची शरीर रचना, त्वचेची रचना असते.
त्याच्यानंतर आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजे देहगुहा. कॅव्हिटी या शब्दाचा अर्थ होतो गुहा किंवा पोकळी. म्हणजेच आपल्या शरीराच्या आतमध्ये जे काही बोन्स आहेत तर ते भरीव नाहीयेत. काही अशा जागा आहेत की ज्या पूर्ण फुलफिल नाहीये, त्या पोकळ आहेत. मग ॲनिमल्स मध्ये बॉडी कॅव्हिटी आहे की नाहीये, कॅव्हिटी आहे की नाही, देहगुहा आहे की नाही, पोकळी त्यांच्यामध्ये आहे की नाही, टॉप टू बॉटम, हे एक बेसिक क्रायटेरिया मांडण्यात आला आणि तो होता आपला चौथा क्रायटेरिया, डी, बॉडी कॅव्हिटी. So what is body cavity and information about the body cavity? Please look on your screen. Body cavity इसको सीलम भी बोलते आणि याचा अर्थ आहे देहगुहा. Cavity between the body and internal organ is called as a body cavity. That is सीलम. शरीर आणि आपल्या शरीरातल्या आतले अवयव ह्यांच्यामध्ये जी पोकळ जागा असते त्यांना देहगुहा असं म्हणतात. In case of the multicellular animal, during the initial period of their embryonic development, body cavity is formed from the either mesoderm or gut. Such type of the body cavity is present in the animals of phylum Annelida and all the phyla coming after Annelida. Such animals are called as a eucoelomate. eucoelomate चा अर्थ होतो खरी खुरी देहगुहा असलेले, त्यांना देहगुहा आहे. Animals with a true body cavity, खरी खुरी देहगुहा. Body cavity is absent in case of the animal from phyla Porifera to Cnidaria. प्लॅटीहेल्मिंथिस. ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये बॉडी कॅव्हिटी नसतेच असे कोण कोण, तर याच्यामध्ये येतात पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. हे 3 फायला याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर सच ॲनिमल्स आर कॉल्ड एज असिलोमेट. आता इथं बघा, युसिलोमेट म्हणजे देहगुहा असलेले, तर असिलोमेट म्हणजे देहगुहा नसलेले. In case of the animal from the phyla Aschelhelminthes, they have body cavity, but it is not formed by the above mentioned 2 ways. Hence, those animals are called as a pseudo-coelomate. Pseudo या शब्दाचा अर्थ होतो फॉल्स, खोटं खोटं. म्हणजे असा भास होतो आपल्याला की देहगुहा आहे, पण ऍक्च्युअली ती देहगुहा नाहीये, देहगुहेसारखा तो प्रकार आहे. ठीक आहे. म्हणजे वरील दोन्ही पैकी कोणत्याही प्रकाराने ज्यांच्यामध्ये देहगुहा तयार होत नाही अशा प्रकारच्या ॲनिमल्सला म्हटलं जातं स्यूडोसिलोमेट, म्हणजेच खोटी आभासी देहगुहा असलेले. याची उदाहरणं आहेत ॲस्केलहेल्मिंथिस. आता त्याच्या बाजूलाच डायग्राम आहे बघा, डायग्राम बघून घेऊ आपण. तर सगळ्यात पहिले युसिलोमेट. युसिलोमेट मध्ये बघा, सीलम म्हणजे त्या पोकळी जागा दिसतात व्हाईट कलरच्या आकृतीमध्ये बघा, आणि त्याच्या बाजूला रेड जो पार्ट, येलो जो पार्ट आहे तो आहे एंडोडम, त्याच्या बाहेरचा जो पार्ट आहे मेसोडम आणि काय म्हणतात त्याला रेड कलरचा, आणि आउटर पार्ट जो आहे ब्ल्यू कलरचा तो आहे एक्टोडर्म. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये जो व्हाईट पार्ट आहे ना, हा व्हाईट, त्याला म्हणतात सीरम किंवा देहगुहा, म्हणजे पोकळी आहे तिथं. ऍक्च्युअली फुल पार्ट इज नॉट फिल. त्याच्यानंतर दुसरी डायग्राम बघा, स्यूडोसिलोमेट, फसवी देहगुहा, आभासी. आता इथं बघा डायग्राम मध्ये एक्टोडर्म ब्ल्यू कलर, त्याच्यानंतर आहे तुमची एंडोडर्म येलो कलर, आणि त्याच्या आतमध्ये बाहेर बघा मेसोडर्म रेड कलर. आता याच्यामध्ये जो रेड कलरचा पार्ट आहे तो स्यूडोसिलोमेट आहे. ऍक्च्युअली इट इज अपीअरिंग ॲज अ सीलम बट इट डू नॉट. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघा, असिलोमेट. असिलोमेट मध्ये आहेत एक्टो आणि मेसोडर्म. देर इज नो बॉडी कॅव्हिटी, नो सच सीलम इन दिस ॲनिमल. बघा मित्रांनो, बॉडी कॅव्हिटी म्हणजेच काय, तर तुमच्या शरीरातील अवयव
आणि तुमची शरीर रचना ह्यांच्यामध्ये असणारे जे काही गॅप आहेत, पोकळ्या आहेत, यांना म्हटलं जातं काय, तर बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी तीन प्रकार पडतात त्याच्यात. एक आहे युसिलोमेट, खरीखुरी देहगुहा असलेले. त्याच्यानंतर असिलोमेट, देहगुहा नसलेले. आणि तिसरा प्रकार तो म्हणजे स्युडोसिलोमेट. स्युडोसिलोमेट म्हणजे खोटी खोटी, आभासी, फसवी देहगुहा असलेले. उदाहरणं काय काय त्यांची, ज्यांच्यामध्ये खरीखुरी देहगुहा आहे. ही जी देहगुहा आहे ही ऍक्च्युली इनिशियल स्टेजलाच क्रिएट होत असते आणि ह्याच्यासाठी मेझोडर्मचा उपयोग केला जातो. मेझोडर्मच्या साह्याने ही तयार होते. आता यांच्यामध्ये बघा, युसिलोमेट मध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहे, ॲनिलिडा पासूनचे सगळे फायलम, म्हणजे त्याच्यामध्ये आहे ॲनिलिडा, मोलुस्का, त्याच्याने इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डाटा, कॉर्डाटा, हे सगळेच्या सगळे फायलम, हायर क्लास जेवढे आहेत फायलम ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर असिलोमेट मध्ये कोण आहे, तर इनिशियल सुरुवातीचे जे फायलम आहेत जसं पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मंथिस. तर ॲस्केला हेल्मंथिस हे येतात कशामध्ये, स्युडो सिलम मध्ये, म्हणजेच फसवी देहगुहा. ॲस्केला हेल्मंथिस हे त्याचं उदाहरण आहे. समजलं? दिस इज ऑल अबाउट बॉडी कॅव्हिटी. आता पुढे सरकूयात. पुढचा जो आपला भाग आहे, पॉइंट आहे, तो म्हणजे बॉडी सेगमेंटेशन. खंडीभवन, किती खंड होऊ शकतात, किती खंडांपासून शरीर बनलेलं आहे. प्लीज अगेन सी ऑन युअर स्क्रीन. If the body cavity of the animal is divided into small similar units, then such body is called as a segmented body and each small unit is called as a segment. For example, animals like earthworm from phylum Annelida. बघा मित्रांनो, जेव्हा एखाद्या ॲनिमल्सचे, ऑर्गॅनिझमचं शरीर हे इक्वल पार्ट्स पासून बनलेलं आहे, म्हणजेच त्याचे जर तुकडा घेतला एक आणि ते तुकडे रिपीट होत असतील, सिमिलर काइंड ऑफ सेगमेंट्स जॉईन टुगेदर टू फॉर्म अन ॲनिमल्स इज कॉल्ड एज अ सेगमेंटेड बॉडी ऑर्गॅनिझम और ॲनिमल. फॉर एक्झाम्पल, याचं उदाहरण आहे अर्थवर्म. तर तुम्ही गांडूळ जरा व्यवस्थित बघितलं, जवळून बघितलं, तर सेगमेंटेड बॉडी. पैसा माहितीये तुम्हाला, पावसाळ्यांमध्ये येतं बघा, हे पैशाची बॉडी सुद्धा कशी असते, सेगमेंटेड असते. इच अँड एव्हरी सेगमेंट वी कॅन सी. त्याच्यानंतर ॲनिलिडा, ह्याच्यामधले बरेचसे ऑर्गॅनिझम हे यामध्ये येतात. आलं लक्षामध्ये? सो धिस इज बॉडी सेगमेंटेशन. आता आपण एक चार्ट बघणार आहोत. हा जो चार्ट आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे. ह्या चार्ट मध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळं क्लासिफिकेशन दिसेल जे आपल्याला लर्न करायचं आहे. बघा स्क्रीनवरती, किंगडम, किंगडम ॲनिमेलिया, मल्टीसेल्युलर ऑर्गन्स, ऑर्गॅनिझम्स विदाउट सेल वॉल. त्याच्यामध्ये पुढेही बघा, बॉडी ऑर्गनायझेशन 2, सेल्युलर ग्रेड अँड टिश्यू ऑर्गन सिस्टीम ग्रेड. बॉडी सिमेट्री, असिमेट्रिकल बॉडी, रेडियल सिमेट्री. असिमेट्रिकल बॉडी कशात येते, तर सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, सेल्युलर ग्रेड मध्ये. तर टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड मध्ये दोन प्रकार, रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. रेडियल सिमेट्री म्हणजे अरीय सममिती आणि बायलॅटरल सिमेट्री म्हणजे द्विपार्श्व सममिती. बॉडी कॅव्हिटी मध्ये येऊया. असिमेट्रिकल बॉडी हे आहेत असिलोमेट, देहगुहा नसलेले, देहगुहाहीन. त्याच्यानंतर येऊयात आपण रेडियल सिमेट्री, याच्यामध्ये आहे असिलोमेट. उदाहरण आहे याचं निडारिया. आणि असिलोमेटचा फायलम कोण आहे, पोरिफेरा. पोरिफेरा म्हणजे रंध्रीय प्राणी. त्याच्यानंतर रेडियल सिमेट्री मध्ये असिलोमेट, असिलोमेटचं उदाहरण आहे निडारिया. त्याच्यानंतर येऊयात आपण बायलॅटरल सिमेट्री. याच्यामध्ये 3 प्रकार, असिलोमेट, स्युडोसिलोमेट आणि युसिलोमेट. असिलोमेट म्हणजेच ज्यांच्यामध्ये देहगुहा नाही. याचं उत्तर म्हणजे याचे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, तर प्लॅटीहेल्मंथिस, सप्टिक्रुमी हे त्याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर स्युडोहेल्मंथिस, स्युडोहेल्मंथिसचं उदाहरण आहे ॲस्केला हेल्मंथिस. स्युडोसिलोमेटचं उदाहरण आहे ॲस्केला हेल्मंथिस. आणि त्याच्यानंतर तिसरं युसिलोमेट. युसिलोमेट मध्ये बघा 6 क्लास येतात, 6 फायलम येतात.
ॲनिलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. कॉर्डाटा म्हणजे काय? समपृष्ठ रज्जू. काय म्हणतात कॉर्डाटाला? समपृष्ठ रज्जू. तर ह्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. हे सगळेच्या सगळं क्लासिफिकेशन हे तुम्हाला अभ्यास करताना शेवटी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं बॉडी कॅव्हिटी, देहगुहा. Eucoelomate, acoelomate and pseudocoelomate are the three types of the body cavity organisms. Body cavity means the gap, the empty space, the coelom between body organs in the body. Eucoelomate मध्ये येतात ज्यांच्यामध्ये खरीखुरी देहगुहा आहे, ॲनिलिडा पासून ते कॉर्डाटा पर्यंत 6 फायलम. असिलोमेट म्हणजे ज्यांच्यात देहगुहाच नाहीये, हे आहेत पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटिहेल्मिंथस. तर ज्यांच्यामध्ये खोटी खोटी देहगुहा, फसवी देहगुहा, आभासी देहगुहा आहे, असे जे ॲनिमल्स आहेत ते आहेत ॲस्कला हेल्मिंथस. तर ही उदाहरणं होती. त्याच्यानंतर आपण बॉडी सेगमेंटेशन बघितलं. ॲनिलिडा ह्या क्लास मधले जे ऑर्गॅनिझम्स आहे, फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, सेंटिपेड, हे सगळेच्या सगळे कशामध्ये येतात? तर बॉडी सेगमेंटेशन मध्ये येतात. बॉडीचे यांच्या इक्वल पार्ट्स क्रिएट होतात. म्हणजे एक त्यांची जी बॉडी असते ना, ती छोट्या छोट्या तुकड्यांना जॉईंट पासून बनलेली असते. हे सगळे तुकडे समान असतात, सारखे असतात. म्हणून या प्रत्येक एका तुकड्याला म्हटलं जातं सेगमेंट आणि ह्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं सेगमेंटेड ऑर्गॅनिझम. म्हणजेच ही कॅरेक्टरिस्टिक आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक क्लासिफिकेशनचा चार्ट बघितला, व्हेरी इम्पॉर्टंट. हाही तुम्हाला लर्न करायचा आहे. जिथं तुम्ही बसता अभ्यासाला तिथं तुम्हाला छान रंगीत स्केच पेनने हा चार्ट काढून तुमच्या अभ्यासाजवळ लावायचा आहे, है ना. आणि ज्यांना मेडिकलला जायचं आहे, ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, त्यांच्यासाठी तर अत्यंत इम्पॉर्टंट आहे. हे इनिशियल इन्फॉर्मेशन आपण बघतोय, ह्याच वरती आधारित 11th-12thला तुम्हाला डीप इन्फॉर्मेशन राहते. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरचा तुमचा होमवर्क आहे, आजची आपली बॉडी कॅव्हिटी आणि बॉडी सेगमेंटेशन ह्यावरती तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये नोट्स लिहायची आहे. त्याच्यानंतर चार्ट काढायचा आहे आणि तो लर्न करायचा आहे. पुढच्या लेक्चरला आपण हे सगळेचे सगळे जे चार्ट मध्ये येणारे फायलम आहेत, या फायलमचा एक एक अभ्यास करणार आहोत, पोरिफेरापासून ते कॉर्डाटा पर्यंत, 1 by 1. ठीक आहे. So get ready for that. So in today's lecture we will stop here.